turn left. In 400 meters, turn right. नमस्कार मित्रांनो, दुसऱ्या दिवसाची सुरुवात आपली झालेली आहे. सकाळी 8 वाजता उठून आपण 10च्या दरम्यान निघालो आहे आणि आता 11:15 वाजलेत. आपल्याला ज्या डेस्टिनेशन यायचं होतं त्या डेस्टिनेशनला आपण पोचलेलो आहे. आपलं हे डेस्टिनेशनचं नाव म्हणजे आपण ज्या डेस्टिनेशनला आलो आहे ते म्हणजे मागे बघू शकता तुम्ही, धर्मवीरगड, जिकडे आपल्या संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केलं होतं. आणि हे बाजूला भैरवनाथाचं मंदिर आहे. तशा इथे आजच्या दिवशी थोड्या भरपूर गाड्या बघायला भेटत आहेत, बघू शकता तुम्ही. कारण कालपासून बलिदान मास चालू झालेला आहे महाराजांचा. म्हणजे जेव्हापासून महाराजांना कैद केलं होतं तेव्हापासून त्यांच्यावरती औरंगजेबाने अत्याचार केले होते. ते अवघे 29 दिवस अत्याचार केले होते, म्हणून त्या टाईम पिरियडला बलिदान मास म्हणून बोललं जातं. तर चला आपण पुढे जाऊया. हे बघा, इकडून रस्ता आहे आपला पुढे चालत जायला. चला तर मग. ही धर्मवीरगडाची माहिती ते लिहिलेली आहे. कुठल्या ज्या मंदिर आहेत ते आपल्या धर्मवीरगडाला बघायला भेटतात. काय काय ठिकाण आहेत ती बघायला भेटतात, ती इथे लिहिलेली आहेत, तुम्ही बघू शकता. आपण धर्मवीरगडाकडे जाण्यासाठी सुरुवात केली आहे. तर आपल्याला आता श्री रामेश्वर मंदिराच्या दिशेने जायचं आहे. ह्या ठिकाणी इकडून आपण जातो आहे चालत पुढे. तर मित्रांनो, आपण ह्या दिशेने आलेलो आहोत. रामेश्वर मंदिर आपल्याला इकडे बघायला भेटते. तर आपण जाऊया पुढे, बघून येऊया. या मंदिराचं बांधकाम बघू शकता तुम्ही. अगदी आपल्या जे जुन्या काळातले जे बांधकाम आहे असं बांधकाम इथे बघायला भेटतं. आणि हे आपलं रामेश्वराचं मंदिर आतमधून. जुन्या काळातलं बांधकाम असं असतं ना, बाहेर जर कितीही ऊन असलं तरीही आपल्याला आतल्या साईडला आहे ना गारवा भेटतो. आणि जर बाहेर कितीही गारवा असला तर आतल्या साईडला आपल्याला उष्णता भेटते. एकदम सुंदर असं बांधकाम आहे. फक्त अतिक्रमणामुळे मंदिराचा वरचा भाग कोसळला गेला आहे. ते फक्त अतिक्रमण मुघलांनी, इंग्रजांनी, पोर्तुगीज यांच्यामुळे या गोष्टी झालेल्या आहेत. आणि हे जे बांधकाम आहे ते म्हणजे अविश्वसनीय आहे. असं बांधकाम सध्याला तर कुठे बघायला भेटणारच नाही. आणि सुंदर असं बांधकाम, सुंदर असं कोरीव काम वगैरे आपल्या या दगडांवरती केलं गेलेलं आहे. चला तर मग पुढे जाऊया आपण. इकडे बघू शकता तुम्ही, काही काही ठिकाणी आपले जे जुन्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला जपून ठेवायच्या असतात त्या ठिकाणी काही माणसं, आपल्यातलीच माणसं, असं घृणास्पद कृत्य करताना दिसतात. आपले जे मंदिर आहेत, आपल्या जे जुन्या काळातल्या गोष्टी आहेत अशा ठिकाणी. तर आपण पुढे जाऊया. तर जसं रामेश्वर मंदिर आपण पुढे आलो, रामेश्वर मंदिर क्रॉस करून आपण जसं पुढे आलो तसंच आपल्याला मल्लिकार्जुन मंदिर पुढे बघायला भेटते. इकडून बघू शकता. पुढे जात आपल्याला लांबूनच खरं तर मल्लिकार्जुन मंदिर बघायला भेटते. तर आपण पुढे जाऊया आणि बघूया तिकडचं मंदिर परिसर, तिकडचं बांधकाम कसं काय आहे ते. चला तर मग पुढे. मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या पुढे आल्यानंतर आपल्याला उजव्या अंगाला आपल्या महादेवांची पिंड इथे बघायला भेटते. सुंदर अशी अप्रतिम.
पुढे जाऊया. मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता. अंदर अतिशय सुंदर बांधकाम, सुंदर नक्षीकाम वगैरे मंदिरावरती केले गेले. तुम्हाला इकडे बघायला भेटेलच. हे बघा, आणि जे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान टीम धर्मवीर गड आहे, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की जो इकडचा परिसर आहे तो अतिशय चांगला स्वच्छ ठेवला कारणास्तव. आणि बाकीच्यांनाही मी विनंती करतो की तुम्हीसुद्धा अशाच या सर्व गोष्टी पाळाव्यात. आणि हा बघा, हा पण परिसर तुम्ही बघू शकता. जसं आपण रामेश्वर मंदिराच्या इथून आलो, तर जसं रामेश्वर मंदिराचं वरचा जो ढासा होता तो कोसळला होता, तसंच सेम मल्लिकार्जुन मंदिर आहे, त्याचासुद्धा वरचा ढासा कोसळला गेलेला आहे, ते सुद्धा अतिक्रमणामुळेच. ते बघा, ते आहे रामेश्वर मंदिर, तिकडे दिसतंय ते बघा, ते रामेश्वर मंदिर आहे जिकडून आपण आलेलो. चला तर मग आपण आतून बघून घेऊया. मित्रांनो, हे आहे मल्लिकार्जुन मंदिर. आपलं बांधकाम जुन्या काळातलं आणि सुंदर असं रेखीव नक्षीकाम वगैरे बघायला भेटतं. हे आपले बाप्पा आणि आतमध्ये आपली महादेवांची पिंड बघायला भेटते. अतिक्रमणामुळे इकडचा जो नंदी आहे तोही इकडे आपल्याला बघायला भेटत नाही आहे. आता कुठल्या कारणास्तव तो नंदी कुठे आहे ते देखील आपल्याला माहिती नाही. आपण पुढे जाऊन बघूया, आपल्याला जर बाहेर जाऊन म्हणजे बघायला भेटतं की नाही ते. ही कोणाचं मंदिर आहे काय सांगता येत नाही. चला तर मग पुढे जाऊन दुसऱ्या गोष्टी आपण बघून घेऊया. मल्लिकार्जुन मंदिर पासून बाहेर निघाल्यानंतर पुढे आपल्याला श्री लक्ष्मीनारायण मंदिर, बालेश्वर मंदिर आणि पाताळेश्वर मंदिरचं चिन्ह ह्या ठिकाणी जाताना दिसतं. तर आपण पुढे जाऊन बघूयात. चला तर मग पुढे ह्या दिशेने आपल्याला 3 मंदिरे बघायला भेटणार आहेत. बारा वाजलेत आणि उन्हाचा पारा देखील खूप जास्त आहे. चला आपण पुढे जाऊया. पिण्याची पाण्याची देखील सोय आहे की नाही तेही बघायला लागेल. हे बघा, हे आपलं बांधकाम इथे बघायला भेटतं. हत्ती मौद व हौदाकडे चला आपण पुढे जाऊया. अतिशय सुंदर नक्षीकाम.
ही आपली भीमा नदी. सुंदर अशी हवा, सुंदर असा परिसर, सुंदर असं मंदिर आणि सुंदर असं मंदिरावरती केलेलं नक्षीकाम. चला आपण आतून दर्शन घेऊ. काळोख असल्या कारणामुळे आपल्याला जास्त काही बघायला भेटत नाहीये. जर तुम्ही बरोबर बघू शकता तर सरळ दरवाजातून जो प्रकाश आहे तो आपल्या देवांच्या मूर्त्यांवरती बघायला भेटतो. चला तर मग तर मित्रांनो, लक्ष्मीनारायण मंदिरातून आपण बाहेर आल्यानंतर इकडे पाताळेश्वर मंदिरात आपण जातो. आपण बघू शकता ज्या मंदिराचा वरचा जो ढाचा आहे तो पूर्ण तोडलेला मोडलेला आहे. आणि आपली जी गव्हर्नमेंट आहे ती अशा काही गोष्टींकडे लक्षच देत नाही. गव्हर्नमेंट कुठलीही असू दे, त्यांना आपल्या इतिहासाबद्दल काय पडलेली असते असं तर काही दिसतच नाही आहे. कारण जे बांधकाम आहे ते पण ते त्या बांधकामाचं डागडुजी पण करत नाही. त्याच्या गोष्टी इतिहासाला जपत पण नाही आहेत माणसं. मंदिर बघू शकता तुम्ही. चला तर मग इथून आपण दुसऱ्या दिशेने निघूया पुढे जायला. ही आपली भीमा नदी, सुंदर अशी भव्य अशी भीमा नदी. आणि मित्रांनो, ज्या मंदिरातून आपण आलेलो आहे बाहेर ते मंदिर ते बालेश्वर मंदिर होतं. आणि ज्या मंदिरात आता आपण जातोय ते पाताळेश्वर मंदिर आहे. हे मंदिर तुम्ही बघू शकता. हे पाताळेश्वर मंदिर म्हणजे पूर्णच मंदिराची नासधूस केली आहे. आणि सध्या आपले जे आपल्या काळातल्या माणसांनी हे मंदिराची पुनरावृत्ती केली आहे. या आपण बघूया आतमध्ये जाऊन. सगळ्यात पहिल्यांदा इकडे आता जेवढ्या पण मंदिरात जाऊन आलो आहे तिकडे मला पहिल्यांदा नंदी भेटला आहे. आणि ह्या बघू शकता आपले जे जुन्या काळातले जे नंदी आहेत त्यांची काय बोलू आता, तुम्हीच बघा आता. चला आपण आज जाऊया.
आपल्या महादेवांची पिंड. चला मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात तुम्हाला हे जे आपल्या जुना काळातले जे बांधकाम आहेत त्या दगडी फक्त बघायला भेटतील. त्याही अशाच टाकलेल्या बघायला भेटतील. गव्हर्मेंट इकडे काही काडीची मात्रही लक्ष देत नाही या सगळ्या गोष्टीचा. जो आपला महत्त्वाचा इतिहास आहे त्याच्याबद्दल गव्हर्मेंटला काही पडलीच नाही. जे जुनं बांधकामाच्या ज्या सगळ्या दगडी आहेत त्या सगळ्या गोष्टी अशाच इकडे टाकून दिल्यासारख्या दिसून येत आहेत. बघू शकता तुम्ही ते बघा. गव्हर्मेंट काय माहिती या गोष्टींवरती कधी तोडगा काढणार, कधी ते जे बांधकाम आहे ते कधी सुरळीत करणार, ते डागडुजी कधी करणार, ह्या गोष्टींवरती अजूनही प्रश्नच आहे. चला मग. हे लक्ष्मीनारायण मंदिर, हे जे आहे ते आपलं बालेश्वर मंदिर, आणि तिकडे जे आहे ते पाताळेश्वर मंदिर. चला तर मग पुढच्या दिशेने वाटचाल करू आपण. इकडे तुम्ही पाठी बघू शकता ज्यामध्ये असं लिहिलं आहे की हे जे स्मारक आहेत, ज्या गोष्टी आहेत, जो आपला इतिहास आहे त्यांना म्हणजे नष्ट करताना किंवा त्याचा दुरुपयोग करताना जर कोणी दिसलं तर त्याला दंड दिला जाईल. पण दंड देणं ही तर लांबचीच गोष्ट. गव्हर्मेंट आपला जो इतिहास आहे त्या गोष्टीकडे स्वतःच लक्ष देत नाही. फक्त अशा ज्या इतिहासाच्या ठिकाणी फक्त एक असा बोर्ड लावला की झालं. बाकी काय इतिहास कसा जपायचा, त्या गोष्टी कशा म्हणजे हे करून ठेवायच्या, म्हणजे काय बोलतात बरोबर करून ठेवायच्या, ह्या तर गोष्टी तर लांबच्याच झाल्या. तर इकडून राज दरबाराकडे जाण्याचा मार्ग आपल्याला दिसून येतो. चला तर मग आपण जाऊया राज दरबाराच्या दिशेने.